का खाड्याच्या बाड्याचा संघाचा का 12th मान आलाय का कुठेशी यस इथे ये बेकरे संघ आपण तुम्हाला विनंती करू का आम्ही ढोल ताशा आणायला ढोल ताशा आणा वाजत घेऊन या 12वा प्रतिनिधी गोलंदाजी मार्कवर साईल पहिला गोलंदाज टायगेंडला सोमेश्वर मसने पहिला चेंडू अतिरिक्त बाहेरून जाणारा उमेश सरवळून सांगतायत की हा चेंडू वाईट आहे अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धाब ऍड सिंगलने श्री गणेशा मात्र केला जातोय तो साई 11 बेकरे संघाचा हा समोर चेंडू व्ही शेप मध्ये उडवलाय इथे प्रवीण तयार आहेत कोणती चुकी करणार नाहीये महत्वाची मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर सोमेश्वर मसने हा सुदरी पाठ नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत गेलेत जा घेऊन जा पटकन चला शेवटची अंतिम मॅच अच्छा दिवसाची बाहेर मिळते क्वार्टर फायनल अरे देवा काय रे झाला अच्छा दिवसाची शेवटची अंतिम लढत इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र क्वार्टर फायनल मधून मात्र सलग सुपर 4 मध्ये दाखल होईल हा देखील टॅप केलेला चेंडू गल्ली पॉइंट मधून चेंडू काढलाय दंडन करत थळमान आता क्लिअर करत असताना हा आलाय प्रशांतच्या बॅट मधून पुस्तकी फटका चौकार इथे मात्र दांडी गुल केली आहे प्रशांतला थिट फॉर टॅट हिट का जवाब पत्तर से द्यायला सुरुवात केली आहे साईल या गोलंदाजाने विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार 5 धाव संख्येवरती हा लागणारा सलगचा दुसरा आदरा टीम साई 11 बेकरे संघाला हा देखील समोर चेंडू बी शेप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर तैनात ए सिंगल वेगाने झाले फंबल झाले लगेच फेकी केली आहे आणि ही ते दुसरीच्या प्रयत्नाला निघाली होती आणि दुसरी देखील कंप्लीट 2 मदतीने टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचली आहे ती 7 या धावसंख्येवरती 3 षटकांची मॅच परंतु उद्या सकाळी रिपोर्ट करा लवकर 9:30 वाजता 9 वाजता रिपोर्ट करायचं 9:15 ला पहिला चेंडू पडला जाईल याची सर्व संघाने नोंद घ्यायची पहिला सामना उद्या सर्व संघ 40+ चे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील
आणि आम्ही देखील तुमच्यासोबत नसणार आहोत. उद्या आपले संदीप गायकवाड सर उपस्थित असतील इथे. हा देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका मिडॉनला फिल्डर तैनात एक सिंगल वेगाने होईल का पूर्ण. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये तुषार देखील आता परतीचा प्रवास करेल. लेझी लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट. विकेट क्रमांक 3 लागली जाते 7 धावसंख्येवरती. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये पराग सायकेंडला नवीन. आपण पाहतो इथे मात्र गबरती होता. इथे डायरेक्ट फेकी करायचा प्रयत्न. एक सिंगल वेगाने एकच धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू समाप्त झालंय का. यस समाप्त झालंय. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 8 डाबाद फलकावरती टीम साई 11 अष्टविनायक बेकरे या संघाच्या. वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती वेगवान उत्तर. आपला फार मध्ये लॉंग लाईक एरिया क्लिअर करासनी नवीन शॉट मधून आलाय हा सुंदर असा चौकार. यस आपण पाहतोय हा देखील डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोज कराले यांचं शुभागमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. पेशाने सिंगर गायक तर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनोपूर्वक स्वागत. 13 धावा फलकावरती पराकॉन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती हरेश खाडे आपण पाहतोय. वेगवान पहा वेगवान चेंडू आणि त्यांना उत्तर देखील नाहीये. फलंदाज परागकडे इथे आला चेंडू निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय. ते अवघ्या 13 या धावसंख्येवरती 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 13 धावा. इथे देखील लावडली अपील पंचांकडे लावडली अपील पाहायला मिळते. 2 पंचांमध्ये आता संभाषण जरूर पाहायला मिळेल. परंतु एक मी जरूर म्हणेल सर्व संघांना की बॅटकट असेल तर स्क्वेअर लेग पंचांकडे का अपील करता तुम्ही. बॅटकटची अपील स्क्वेअर लेग पंच डिसिजन देऊ शकत नाहीयेत. आपण बॅटकट ज्या वेळेस असते ना त्यावेळेस मेन पंचांकडे अपील करा. तुमचं एकच असतं स्क्वेअर लेग पंच डिसिजन की काय. पण तू बॅटकटचा डिसिजन हा स्क्वेअर लेग पंच देऊ शकत नाहीये. याची फक्त मुभा ही मेन पंचांना दिली आहे. यस फलंदाज इट इज अ गॉन आउट. पराग देखील होईल आता. असून एक विकेट मैदानाच्या बाहेर बेकरे संघाचा.
गजानन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती नेट नंबर 6 वरती मैदानामध्ये दाखल झाले. जसे स्वमीर मसनेची विकेट गेली ना तशी पडझडाला सुरुवात झाली, परंतु डाव सावरा एकतर्फी डाव सावरता ते नवीन करायला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती हरेश आपण पाहतोय. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ही तर देखील फटका फसलाय. या क्षेत्ररक्षकाने आज प्रभावित केलाय. एकही कॅच ड्रॉप नाहीये. रोहितने पाहायला गेलं ना ते 4 ते 5 कॅचेस पकडल्यात, उलट्या सुलट्या कशाही कॅचेस हो, परंतु एकही कॅच सोडत नाहीये. सुपर शैल पाहायला मिळालं रोहित यांच्याकडून आपल्याला. आज मात्र खाड्याच्या बाड्या संघाने प्रभावित केलंय. गोलंदाजी डिपार्टमेंट असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, जशी गोलंदाजी चांगली होती तसं क्षेत्ररक्षण देखील टाईट करतायत. विकेट हॅट्रिकच्या गदारावरती आपण पाहतोय. गोलंदाज हरेश. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातला आपला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा खाड्याचा बाडा संघ. इथून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये या स्पर्धेमध्ये चमचमच्या लखलखच्या ट्रॉफ्यांवरती आपलं नाव कोरताना पाहायला मिळेल. परंतु इथून जर जिंकायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. वेगवान चेंडू आणि त्याला कट करायचं होतं फक्त संदेश दादा आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला होते लेफ्टी बॅट्समन. ही ते मला आलाय चेंडू निर्धाव. या निर्धावाच्या संघटनेत आपलं स्थिरावलं त्या अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 13 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सतीश आलेत. अरे गेल कट करायचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडू काढला, एक सिंगल वेगाने झाली, कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. ही धावचीची संधी आणि ही ते फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद देखील झाला आहे. इथे संदेश बॅक टू द डगआउट. वन प्लस विकेट 14 धावा धाव फलकावरती. नवीन बॅट्समन रोहित गेले. इथे फटका चांगला पाहायला मिळाला. ज्या पिक मिळाला त्याच पोझिशनने मात्र चेंडू फेकून दिला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला षटकार. षटकारच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती. वीस धावा फलकावरती आपण पाहतोय. अजून 4 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज सतीश आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच खेचायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. हा चेंडू आलाय निर्धाव. निर्धावाच्या साह्याने आपलं स्थिरावलंय त्या अवघ्या 20 या धावसंख्येवरती. हा देखील फिल्डिंग घेतली. फलंदाज मात्र बाद होत असताना आपण पाहतोय नवीन कराले हा सुद्धा दिफात.
ललित आपण पाहतोय नवीन मार्सम मैदानाच्या आतमध्ये. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी इशारा दिला व्हाईट शेंडूचा. 21 धावा धाव फलकावरती. भुंगा कोलिवली जत्रेतले भुंगे पहा कसे पॉम पॉम करतायत. कॅमेरामॅनला सांगावं लागेल आता त्यांना देखील कव्हर करा. पुढे येऊन सरसायचं होतं डान्सिंग डाऊन नाही परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील आलाय चेंडू निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने दाखवलं सिरावलं ते 21 धाव संख्येवरती. शेवटचा आणि अंतिम पाहायला गेलं तर एक चेंडू शेष असेल पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त होण्यास करिता. फुलटॉस आणि देशावरती थोडे थोडे प्रेम कहाणी चुकले आणि इथे आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 वरती. प्रवीण यांचं नव्हतं लक्ष आणि त्याच कारणास्तव ही ते मिळाला चौकार. साई 11 बेकरी संघाला जाऊन पोहोचली धावसंख्या 25 वरती. येणारे 18 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. अरे कोणावरती लक्ष होता तुझा बाबू. त्याचबरोबर मान्य संदीपजी शेंडे साहेब देखील उपस्थित झाले. त्यांच्या देखील आपण सहर्ष स्वागत करू. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं देखील या शिवसेना चषकामध्ये सहर्ष आणि मनोपूर्वक सहर्षमय स्वागत. यस अत्सलपाड्याचे ग्रामसभा आपण संदीपजी शेंडे साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं देखील करूया स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतो गायक मनोजजी कराले साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. ते देखील आपण पाहू शकाल पेशाने गायक आहेत आणि त्यांचा आपला सुमधुर असा आवाज आपण आता ऐकणार आहोत. टेनिस क्रिकेटचे सामने बघाया जमले तर सारे गाव. इथं जमले तर सारे गाव. धावते वर्णन करतोय रमेश भांडिलकर आपला भाव. यस धन्यवाद सर. आपलं देखील मनापासून आभार. 26 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 18 चेंडूंमध्ये. यावर मित्रा काय वाटतं तुला कोण जिंकेल खाड्याचा पाडा की बेकरा? मी तुम्हाला जरूर एक सांगेल की क्रिकेटमध्ये बाकीत आपण करू शकत नाही जर तर क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट पण नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि त्याच्यामध्ये कोण कधी काही होईल हे सांगणे देखील कठीण आहे. बरोबर आहे. धन्यवाद मनोज सर. आपण पाहतोय तुम्ही देखील चांगलं समालोचन करू शकता. हे देखील आम्हाला आज समजलं. यस तुम्ही गायक आहात परंतु आम्हाला आज समजलं की तुम्ही चांगलं प्रतीचं समालोचन करू शकता. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गजानन आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सतीश नॉन स्ट्राईक एंडला जयेश आपण पाहतोय. ही सलामीची आघाडीचे पूर्वार्धाचे पहिले 2 फलंदाज खाड्याच्या पाड्या संघाचे. पाहिलं गेलं मोठमोठ्या दिग्गज संघांना हे दोन्ही संघाने पराभवाची धूळ सारून आज मात्र या शिवसेना चषकामध्ये क्वार्टर फायनलमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. पहिला शेंडू लावली अपील पंचांकडे.
पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पाहू शकाल आपण. पंच तटस्थ उभं राहिलेत. दोन्ही उमेश सर आहेत. मेन पंच उमेश सर आहेत. स्क्वेअर लेग पंच उमेश सर आहेत. यस सर, थँक्यू सर. इथे आलाय पहिला चेंडू. यस चालेल. पहिला चेंडू आला दीर्घाव. गोलंदाजी मार्कवरती गजानन. स्ट्राईक एंडला सतीश आपण पाहतोय. 17 चेंडू 26 ची गरज. बैठक शॉट. सुपर प्रॉपर टायमिंग. चेंडू फेकून दिला. मिड विकेट शॉट डोक्यावरून ठोकलाय. इथे षटकार आणि लगेच वाजलाय पॉपा गाडीचा पोंगा. इथे आलाय षटकार. गोलंदाजी लाईन मिस करत अससाठी पाहत आपण. सतीश ऑन फायर. 6 धावा फलकावर. अजून एक त्या क्षेत्रामध्ये थोडी ब्रश झाली असेल असताना पाहायला मिळते आपल्याला फिजला. कस करणार इथे आलाय चेंडू निर्धाव. तर पोंगे जसे वाजवता येत ना तसे आता डान्स पण आपल्याला पाहायला मिळेल. पोंगा जो वाजवतो त्याचं जरूर संगीत जर लावलं ना तर आपला डान्स पण बघायला भेटेल. हा समोर चेंडू उडवला. कबर शॉट. रिझल्ट मध्ये डीपेक्षा कबरला क्षेत्राच्या तैनात. एक सिंगल वेगाने झाली पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नाला पोहोचलेत फलंदाज. 2 धावसंख्या पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 8 वरती. 26 चा पाठलाग करायचा आणि 8 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झालाय. धन्यवाद डीजे मास्टर. मी सांगेन तेव्हा फक्त संगीत लावा. डीजे मास्टर मी सांगेन. तुम्ही आवाज करून तिथून आलात आम्हाला समजला. बॅकफूट पंच खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्काने व्हाईट यॉर्करचा प्रयत्न सफल झालेत. हे ते आला चेंडू निर्धाव. अथा मात्र पाहायला गेलं तर 8 धावा धाव फलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू पापरपेच्या पहिल्या षटकाचा. अजून 18 धावसंख्येची गरज आहे. इथून 13 चेंडू 18 ची गरज. मगाशी देखील 18 धावसंख्येची गरज होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये ही धावसंख्या पूर्ण केली होती. हा देखील लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक पहिलं संपलं. 8 धावा धाव फलकावरती. एक संधी देऊया डीजे मास्टर लाईन लगे पोंगेवाल्यांचा. एक यस पोंगेवाले पहा. पोंगे वाजवून डान्स देखील करतायत. एक त्यांच्यासाठी एकदा जोरदार आले उद्या पोंगेवाल्यांसाठी. यस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 धावा धाव फलकावरती. आता मात्र ओव्हर क्रमांक 2 मध्ये ललित आलेत गोलंदाजी मार्क वरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ आज बाजी मारेल? खाड्याचा पाडाचा संघ बाजी मारेल की साई 11 अष्टविनायक बेकरे हा संघ या आपल्या परिसरामध्ये बाजी मारेल? गोलंदाजी मार्क वरती ललित स्ट्राईकला आपण पाहतोय. जयेश जो साही चेंडू नॉन सेकंडला उभा राहिला होता त्याच्याकडे आता स्ट्राईक आली आहे.
जयेश आहेत. गोलंदाजी मार्को ललित. पहिला चेंडू वेगवान आणि वेगवान चेंडूवर वेगवान उत्तर. जयेश मधून ठोकला षटकार. आता ठोक डीजे. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 18 वरती. आता 8 धावसंख्येची गरज आहे 10 चेंडूंमध्ये उर्वरित. हा देखील बैठक शॉट लगवायचा होता. गुडघे टेकून लगवण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू आला निर्धाव. आता 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 9 समीकरण आपण पाहतोय. साई 11 अष्टविनायक बेकरे संघ आज देखील मैदानामध्ये इराद्याने उतरलाय. खाऱ्याच्या बारा संघ आपण तिकडे गेलात मित्रांनो, परंतु थोडं तिकडे काहीतरी असेल हेच देखील नोंद घ्या. इथे एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नाला लिखतील का? 2 धावसंख्या पूर्ण देखील झाली आहे आणि तिसरीच्या प्रयत्नाला थांबवलंय. यस पहा पहा सतीश पहा. 2 सिंगल 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 वरती. आता 6 धावसंख्येची गरज. उर्वरित 8 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. शांतता राखा संयम राखा आणि नंतर खेळ करा असंच म्हणूया. हा देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय ते 20 वरती. आता 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 7-6 समीकरण. 5 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत, परंतु 5 वाजता कम्प्लिटली मॅच होतील का? 2 मिनिटांमध्ये काही चेंडू शिल्लक आहेत ते शेष पडतील का नाही की कमी धावसंख्येवर? हिते लावले पिंचांकडे पिंच आकाशाकडे बोट करत असताना हिते विकेटचं बटन. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. जयेश हा सुधारी पाठ. कॅमेरामॅन आता 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. हॅलो चला स्पीडअप करा. साई 11 अष्टविनायक बेकरे संघ. चला आपण लगेच फिल्डिंग सजवा.
आणि पहिला चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न इथे पकडली जाती असेल आणि संपवलाय बॅट्समन सतीश याचा खेळ ठोक जाता.
मैदानाच्या आतमध्ये हृदयाचे ठोके ठकठुक ठकठुक असे आता करत असतील. दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस फुसफुस करत असतील. गोलंदाजी मार्क वरती पराग. इथे 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 एक धाव संख्या पूर्ण झाली आहे आणि इथे गजानन पोहोचलेत आणि इथे साई 11 अष्टविनायक बेकरे संघ झालाय आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय आणि संदीप दादा शेंडे यांचे 2000चं पारितोषिक आणि त्याचबरोबरीने जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली यांचं देखील 1000चं कॅश प्राइज पारितोषिक जिंकलेत. ते आपण पाहतोय. पराग ज्याने 6 चेंडू 6 धावसंख्या डिपेंड केल्यात तो नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय. ज्याने 6 चेंडू 6 धावा डिपेंड केल्या तो पराग ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी.